अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांच्या 3 बँक खाते ईडीकडून सील झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे। ईडी व आयकर विभागाची ही भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता आहे। नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी करण्यात आली आहे। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू आहे। खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातच्या 3 बँक खाते जी आहेत ती ईडीकडून सील करण्यात आलेली आहेत। ही खरं तर एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। आतापर्यंत अशोक खराचे अनेक व्यवहार हे रडारवर आलेले आहेत, त्याची चौकशी सुद्धा ईडीकडे देण्यात आली आहे। मात्र एसआयटीने दरम्यान याची सर्व खाते जे आहेत ते लॉक केल्याचं समोर आलेलं, म्हणजे सील केलेली आहेत। कुठलेही व्यवहार त्या खात्यावर होऊ नयेत आणि त्या व्यवहारांमधली जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते तशीच समजावी या दृष्टिकोनातून हे केलं आहे। जर खाती बंद करण्यात आली तर नंतर अडचण होऊ शकते, त्या दृष्टिकोनातून ही कारवाई आहे। ईडीच्या निर्देशानुसार काही कामं या ठिकाणी सुरू आहेत। ईडीने आणि आयकर विभागाने नुकतीच ठाण्यामध्ये बैठक घेऊन याबाबतची आता चौकशीला सुरुवात केलेली आहे। त्याच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं, त्याच्या छोट्या मोठ्या ट्रान्झॅक्शन्स बाबत पूर्ण तपास केला जातो आहे। आणि त्याचबरोबर त्याने ज्या जमिनी खरेदी केल्या त्या ब्लॅक अँड व्हाईटचा त्याचा खेळ तो सुद्धा मुद्रांकन नोंदणी शुल्क विभागाच्या माध्यमातून केला जातोय। त्यासाठीची संपूर्ण खाती बंद करण्यात आली। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।